सर मला पहिल्याच वर्षी 3 बॅकलॉग लागले. फर्स्ट इयरला एकही बॅकलॉग नव्हता, पण सेकंड इयरला 2 बॅकलॉग लागले. सर याचा इम्पॅक्ट आमच्या रिझ्यूम सिलेक्शनवर होईल का? पुढच्या करिअरच्या दृष्टिकोनातून याचा इम्पॅक्ट होईल का? मित्रांनो, एक लक्षात ठेवा, बॅकलॉगचा तसा इम्पॅक्ट डायरेक्ट तुमच्या रिझ्यूम सिलेक्शनवर जनरली होत नाही. जर 3 वर्षाची डिग्री असेल आणि तुम्ही 3 वर्षातच व्यवस्थित कंप्लीट केली तर त्याचा इम्पॅक्ट होत नाही. पण तिसऱ्या वर्षी बॅकलॉग लागले तर मित्रांनो, ती डिग्री तुमची 3 वर्षाची डिग्री 3.5 वर्षात होणार, 4 वर्षात होणार आणि त्या केसमध्ये मात्र तुमचा जो अकॅडमिक गॅप असतो तो डायरेक्ट दिसून येत असतो. तर 3 वर्षाची डिग्री जर तुम्ही 3 वर्षात करणार असाल मित्रांनो, तर त्याचा इम्पॅक्ट होत नाही. म्हणून पहिल्या वर्षी समजा एखाद्या सेमेस्टरमध्ये तुमचे बॅकलॉग लागले, प्रयत्न करा, मेहनत करा आणि इमिडिएटली पुढच्या सेमेस्टरमध्ये ते क्लियर करायचा प्रयत्न करा. और गलती दोस्तों दोबारा रिपीट नहीं करनी चाहिए, समझदार को इशारा ही काफी होता है. तर मित्रांनो, बॅकलॉग लागले, पुढच्या सेमेस्टरला इमिडिएटली ते क्लिअर करा आणि फर्स्ट इयरचे सब्जेक्ट हे थर्ड इयर पर्यंत कॅरी करता येत नाही, म्हणजे थर्ड इयरला प्रवेश मिळत नाही. तर पहिल्या वर्षी समजा बॅकलॉग लागले, सेकंड इयरला ते क्लिअर करा, सेकंड इयरला गलती अपनी सुधार लो और दोस्तों आरामात थर्ड इयरमध्ये एंट्री करा आणि थर्ड इयरमध्ये निदान कमीत कमी फर्स्ट क्लास मिळवायचा मात्र प्रयत्न करा. तर अशा पद्धतीने मित्रांनो, ह्या बॅकलॉगचा तुमच्या रिझ्यूम सिलेक्शनवर किंवा करिअरच्या दृष्टिकोनातून खूप मोठा इम्पॅक्ट होणार नाही. थँक्यू व्हेरी मच.